काय म्हणशील ना भाऊ, घंट्याचा मेळ आणायला जायलाच ना होय आपल्या गावातली. आता काही मिळे ना बे अंबादास, एवढी ढोरासारखी मारली का ते पोरगी, ती येऊन राहिली का वापस? ह्या एक घंट्याला जरशी वापस नेली का साऱ्या गावात पादुलीन त्यानं गल्लन गल्ली फिरवलं तिला मारत काय येईन ती रे? श्रीराम भाऊ, ते पोरगी बी शिल्लक आहे ना, अरे कार्य करते त्याले, त्याच्या मायले राजा शिवाय देते राजाचे, पाणी भरत नाही, घरी स्वयंपाक करत नाही, त्या बुड्डीन किती करा. साऱ्या गावाची भावना आहे ते बी. ते काय ते पोरगी काय सुधी आहे का घंटेची बायको? कोणती सुतावरात गड्या, याईनं पहिले कोणाला सांगितलं नाही, काही नाही, चोरून लग्न केलं या भामट्याने बी. हा नामदेवी भलता रिकामा गेला मोळेल तडीसा, काही गरज आहे का याले तडीसा? काय तर मग जुळाजुळं केली पाहिजे गावातलं काम. हा भाऊ बसायला का नामदेव बी तसं लग्नाले नाही, कपड्याले नाही, संबंधाच्या कोणाच कामाला नाही, नामदेव हुंगलही नाही, पण नामदेव गेला तडीसा पांचड्यासारखा. नामदेव होऊन शांताबाईचा स्वभाव असा आहे की ते काही अडून पाहणारे नाही. कोणी मान देव पान देव काही घेणे देणं नसते, पण एखाद्याचं अटकलं ना तर पुढे गाडी काढून देणं त्याचं काम आहे. हो, त्याचं आपल्याला म्हणायला लागेल बा. अरे ते पाय रे, हिरमुसले तोंड घेऊन आले रे वापस गावात. पाय रे पाठवली नाही रे गड्याच्या पुरीच्या बापानं, पोरगी पाठवली याच्या बरोबर. आले हिरमुसले होऊन घरी, नाही वाटतं काही मेळ. तसे झाले बापा, खाली हात केल ते गासाठी तडीसा. आता नामदेव काय सांगताय मुंशीराम भाऊले, अटीच भेटला कोईचा नारद. श्रीराम भाऊ, कोण्याही गोष्टीला शांतता पाहिजे ना, एवढी घाई नाही चालत. काही गेलो म्हणजे झालं थोडी. येते ते पोरगी, थांबा लागेल जरासं. मला माहित आहे ना बे, तो पोरीचा बाप पाठवतच नाही पोरगी. तुम्ही हिरमुसली होऊन घरी आले, काही मेळ नाही लागला तडीसा. मोठे गेले ते तोऱ्यात, आम्ही आणतो घंटेही बायको, आम्ही आणतो घंटेही बायको. दिलं त्या पोरीच्या बापाने तुम्हाला काढून घरी, आम्हाला काय सांगता तुम्ही आता? म्हणजे भाऊ तिले आम्हाला वागवत नाही. तुम्ही काय सांगून राहिले? हिरमुसले होऊन आले. आम्ही म्हटलं ते नाही, आम्ही आणत नाही म्हणून पोरगी नेत नाही म्हणून. आम्ही काय कमी आहो काय? एवढी बोगस पोरगी कोण आहो काही? त्याच्या बाबतीने समजलं मग, खऱ्याच्या बाबतीत थय थय करा. नाही हेच पाहिजे, हेच करू. रातोरात लग्न केलं बापा, आम्हाला तर माहिती नाही गेलं कधी झालं कधी आणली तर. आणि आता बरं हे जाईल पोरगी कोण वागई. अरे खऱ्याच्या बाबतीत फक्त नानूटला होता. श्रीराम भाऊ जे झाली ती झाली. आता काल उकरून काढून राहिले मागची मूर्ती, फालतू घेणं देणं, फालतू कोरपा करून देऊन राहिले आमचा. काय राजा मुंशीराम भाऊ, गावात पाय नाही ठेवला तुम्ही, नक्की इंगिरी केलेली आहे चालू. काय राजा माणसं आहे तुम्ही? नाही झाली ती झाली नाही बाबा, जे खरं आहे तेच बोलून राहिलो, खोटं थोडी बोलून राहिलो. अदे नगडा मुंशीराम, काय मागची मूर्ती उकरत रे? जाऊ दे, सोडून देतो पिच्छा. हे माई कोरपा करेल आहे ना याई ना, हे दलिंदरात नाही काय आपली. याने ना लग्नात सांगितलं मुले, ना नानमुखात सांगितलं, ना कपडा घ्यायला सांगितलं, ना हातुईले कोणाच गोष्टीले रे. हा नामदेव बी अगो काही करत नव्हती न्यायला जायची, याचा अपमान व्हायला बरं. पण हा शपूट घाले कामं करते, याच्यासाठी आम्हाला याच्या मागं पाहावं लागते. श्रीराम भाऊ, कुत्रा आपल्याला चावलं, आपण कुत्र्याला चावतो काय? हे मला सांगा बा तुम्ही. अरे नामदेव, कुत्र्याला चावत नाही आपण, पण रट्टानं मारतो की नाही आपण. नाक घासून माफी मागू का बा? पाया पडू का तुमच्या? सोडा बा आमचा रस्ता. पहिलेच तर राजा, आता आम्हाला माहिती आहे काय कंडिशन आहे तर. लेंडू कटकलं तर माफी मागू काय, नाक घासू काय, पाया पडतो तुमच्या. तासारखं झालं ता नाही पडलं. आता बापा निंबाच्या शेंड्यावर बसेल होते. नाही असंच, नाही तसंच, अशीच पोरगी भेटली, तशीच भेटली. जाऊ द्या त्या मुंशीराम भाऊचं. पण नामदेव काय झालं? काऊन नाही आणली बा गंटनची बायको? गेलते तुम्ही नाही आले? तो विषय आता ठीक आहे, सांगायचा नाही आहे. सविस्तर मग आपण नंतर बोलू ना. आता सध्या कसं आम्ही आलो थकून भाकून येईल सध्या. आम्हाला घरी जाऊ दे, हातपाय तोंड धुऊ दे, मग सांगतो काय झालं काय नाही तर. बरं नामदेव भाऊ, मग सांगा बा. आपण काय गाव सोडून चाललो कुठे? बरोबर, या हातपाय धुण्या जेवण खावणं करून मग बसलो की ऐकू आपण विषय लागलाच ता. चला नामदेव भाऊ, चला समाधान भाऊ, साधूबा चला. असते मग गावाचं काम. गाव घड्याळे चालतात नाही, पायदली चालते नाही. लग्न केलं तर काऊन केलं, बायको मारली तर काऊन मारली. बापाच्या घरी तुम्ही न्यायला गेलते तर काऊन नाही आणली. काय बापा 17-60 प्रश्न असतात गावात. आता मुंशीराम भाऊले काही गरज आहे का तेल टाकायची? फालतूचा कोरपा देऊन राहिला करून माणूस. सायज हो हिरमुसले गेले थोडी सांग आली हिंमत टोन करून. माझ्यासारखा तर सायज आणलीच असती पोरगी ओळख ताळत. पण हे गेल ते हिमटी. या मुंशीराम भाऊचं काय ऐकू नका. पारा व्हायला गरम वाटीचा. आता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बायकोला आणणार नाही का रे? एकटाच दिसून राहिला तू तुम्हाला. उमा, तू विषय काढू नको बरं. त्या दलिंदरबाईचा विषय बंद करून टाक. ते काही यायला तयार नाही. आणि ते काय आता विचारू नको मला. तू काऊन नाही आणलं, काय झालं, आता ती गेलता तू, हे फलाण्या गोष्टी काय आता विचारू नको. मा व्हायला एकटा डोकं भरा. बरं, पण काऊन यायला तयार नाही रे? असं काय झालं? तुम्ही तर गेलते ना बापा 4-5 जण, काऊन नाही आले मग ते? हो मा, ते म्हणते अलग राह म्हणते तू. तुला सोडून मी कसा काय अलग राहू? सांग तुम्हाला. माझिवाय आहे का तुला कोणी? मी नाही काही करत. पण मग सहारा ताव की नाही आपण एकामेकाले. सांगतो अलग राहिल्यावर तुला काय करावं मग? अलग राहिलं तोच येते ते, तशी येत नाही म्हणते मी. त्या घरात पाय नाही ठेवत म्हणते. अरे बापा, मग हो म्हणता ना बापा, अलग राहू म्हणता. माय काय आहे बापा, मी अलग राहतो ना.
एक भाकर टाकली की खाल्ली बापा. माया काय एवढं टेन्शन घेऊन राहिला रे तू? हा, तुझ्या संसाराचं वाटोळं नको करू ना. आता किती दिवस राहिले गड्या माया. हा, आता मसनातच तर जाणार. करतो ना मी माया. तू माया टेन्शन नको घेऊ बाबू गंठ्या. तू तुझ्या पाय आता संसाराचं. हा, तू काही बोलत राहायचं का मग? तुला लहानचं मोठं केलं यासाठी केलं का मला? अलग राहायसाठी का? मायला काही तुटाटूट करते का ते बाई येऊन? तिसऱ्या घरची उसरी. ते आपल्याला जमत नाही. तुला सोडून मी काही राहणार नाही बा. हो. अरे बाबू, मी एकटी राहतो ना बापा कशी बशी. हा, माझ्यासाठी तुझ्या संसाराचं वाटोळं कशाला करून राहिला तू? हा, ते म्हणते ना अलग राह, तर मग हो म्हणता बापा. हा, तुम्ही दोघं चांगले राहिले तर मला आनंद आहे ना तेवढा. अजिबात जमणार नाही मा. हो, तिला फायनल सांगितलं आपण. अलग फलक काही नाही. माया बरोबर राहील. मायनं मला जन्म दिला. एकोणता एक लाव मी. मायले मी सोडू शकत नाही. तू जशी तुझ्या मायबापाला सोडू शकत नाही, त्या मायबापा एक दिवस फोनवर बोलणे तुला करमत नाही, तर मायनं तर मला 25 वर्ष वागवलं. मी कशी काय सोडू माय? हे तिला समजत नाही काय गोष्टी. बरोबर गंठन काढा. हे बरोबर आहे. आजी सोडायलाच नाही पाहिजे तुम्ही ना. आजी मेली तर डबल थोडी दिसणार आहे तुम्हाला. किती दिवस राहिले आजीचे आपल्या? कधी जाईन कुटकुनीवर तर माहिती पडणार नाही राजा. बरोबर आहे. काकू नाही आली चाली, पण आजी पहिले आपली. तू चुप बस रे जगने. तुला कोणी विचारलं रे? हा, हे बुढे ना निक खडूस आहे. काही बोललं की नाही बोलूच नको म्हणते. का तोंडाला का चिकट पटला होता का? माया म्हटलं ऐक बाबू गंठ्या तू. तुझ्या हट्ट सोड तू आता. तू तिले आण बापा घरी आणि तुम्ही दोघं जण वेगळे राहा. मी म्हणतो तेवढं ऐक फक्त माया बापात आहे. शेवटची इच्छा असं समज तू हे आता माई. वरून जर देव जरी उतरला की नाही तरी ऐकत नाही मी. अजिबात नाही. तिला एक ऑफर दिली ती आपण अजून बी. नामदेव भाऊ ना की बा बुडीतल्या संपत्तीतला काहीच वाटा भेटणार नाही. घर नाही भेटणार, दार नाही भेटणार, वावरही भेटणार नाही. नवरा बायको तिकडे गोठणारा की गोदरीत राहा की भाड्या खोलीत राहा. पण तिला ते ऑफर मान्य नाही. ते म्हणते लग्न कासाठी केलं मी ना? लग्न मी वावर पाहूनच करायला म्हणते. वावर तर लागेनच. मग मी ना वावर घेतल्यावर तू का गोटे खाशील का मा? थोडी भावन पोरगी मला काल वागवायला लावून राहील तू. फालतू घेणार देणार. काही पाहिजे नाही बा. औषा पायाची आहे ते. काही कामाची नाही, काही सुधी नाही ते. काय सांगू तुले? थांबा आता. मला शिवलाललेच विचारायला लागेल सगळं. तू काही मला खरं खोटं सांगून नाही राहिला ना काय झालं तर काय घडलं तर? तू कोणाचं जाशील ना तुला हेच सांगते. दुसरं कोणी काही सांगू नाही शकत. मी सांगून राहिलो ना हेच. पाहू दे बापा. जाऊन तर पाहू दे मला तटलो काय आहे काय नाही तर. तू काही मला सांगून नाही राहिला बाबा बरोबर. आणि तुला काही मला पटून बी नाही राहिलं. बुडी काही गोष्ट घेत नाही. फोन गेल्याशिवाय काही राहत नाही. गेली माय बुडी भरकन चालली जाते. काय विचारते काय माहिती आता. फालतू तर झालं बोंबल करीन. माझ्यान झालं. फालतू मा बुडीच्या डोक्याला ताप आला बा. फालतू मा लग्न झालं बा. माई डोकं पिकलं ना बुडीचं डोकं पिकून राहिलं आता. मोठ्या लग्नाला हरकलं होतं ना. लग्न पाहिजे. बायको पाहिजे. सुख पाहिजे. काय झालं झाटाचं सुख आहे? हे तर किरकिरी लागली मागं रोज भांडणं. आता आणायला गेलं त्याच्या तिथे चमाल उड्या मारून राहिली. वळ्यावर कुदून राहिली. काय करता? आपत जाईन भाऊ आपल्या मागं. अशी नामदेव आले नाही त्यातून घरी? ना बापा रे. तो माणूस सगळा पुद्दा पाडल्याशिवाय घरी येत नसते. काही विल्हेवाट लावल्याशिवाय येणार नाही तो माणूस घरी. तोंडच दिसत नाही घराले. मावशी या घंट्याचा मेळ येईन की नाही? त्याची बायको वापस येईन की नाही? लय बदमाश निघली पण त्या घंट्याची बायको. इकून तिकून लग्न नाव आहे बिचाऱ्याचं. झालं तर हे असं झालं त्याचं. सांग बरं मावशी. हा ना बाबू. आता हे कसं झालं? घाईत गडबडा दान कोळला. आता येईन कोणाला विचारपूस नाही केली. मनानं केलं बापा. त्या संबंधात कोणी नव्हतं बी ना. 2-3 लोकांनी संबंध केला. राहा कुठे असा संबंध करणं असते काय? आता पहा ना पडला की नाही पायावर दगड त्याच्या. मुळ्यावर आलं तर आता सगळे जमा करून नेऊन राहिला. चला बापा असं करा तसं करा. नको बोलू मावशी. इकून तिकून होईना बापा. घंट्याचं लग्न झालं तर आता असं काय बोलून राहिली बापा. चांगलं झालं पाहिजे अशी दुआ कर. असं नाही व्हायला पाहिजे मावशी. नाही रे बापा. आपल्याला काही तोंडावर गोड बोलणं येत नाही. आपल्याला जे खरं आहे तेच बोलणं येते आपल्या तोंडावर. नाही तर लोकांसारखं तोंडावर बोला गोड आणि मागे कसं कांड्या फिरवा. असं काही आपलं काम नाही रे बापा. तडक फडक बोलत असतो आपण. कोणाने राग येऊ की काही येऊ. मग मावशी तू काही बोलतो बाबा. माणसाला चुपच करतो डायरेक्ट. आले रे बापा ते नामदेव भाऊ. आता विचार खोदू काय विचारायचं होतं तुले तर. नामदेव भाऊ मेळ आला की नाही घंट्याचा? अरे बाबा जरासा स्वास्थ्य घेऊ दे मला तू. का धोतो येते का तेच विचारते मला. घंट्याचं काय झालं? अरे जरासा काही चेन आहे की तुम्हाला भाऊ हो? नामदेव भाऊ तुम्ही घंट्या बायकोला आणायला गेलते म्हणून मग तुम्हाला कोणी विचारे ना बा? काय गावातल्या दुसऱ्या लोकांना कोणाला विचारणार कोणी? त्या घंट्याचा मेळ काही येत नाही. ते इचकलं सारा आता डांगर. आता याच्या पलीकडे दुसरं काय सांगू काय? इचकलं बापा. काय झालं असं? तुम्ही काही बोलले का असं इकडे तिकडे? मी का आली इकडे तिकडे बोलू? त्या घंटेची बायको अंगची भावना. तिला अलग पाहिजे. बुड्डी चालत नाही म्हणते मले. अलग राहायचा तर येतो म्हणते मी नांद्याले. नाही तर येत नाही अशी तिनं अट टाकली. तुम्ही तिचा पान उतारा करायला लागत होता की नाही? तो घंटे काही बोलला नाही का तिले?
गंठ्याने साधून चालू केलं तर घंटा का चूप राहायचे काय, पण घंट्याला सांभाळता गेलं बाबा, तरी मारामारी होऊन राहायची. काय सांगतो तू? त्याच्या गावात जाऊन मारणारा सोपी गोष्ट आहे काय? जे तो विषय पुरा हुकेला आता हो. ते घंटे बायको पुरी बावन आहे, ती सासूही बावन आहे, सासराही बावन आहे. एकूण एक तिथं लागते, गोष्ट घ्यायला तयार नाही. ते म्हणतात आमचा जवई आणि पोरगी अलग राहीन तर पोरगी पाठवतो आम्ही, नाही तर तसे काही पाठवत नाही. ते नका सांगू नव, तेच ते सांगून राहिले. तुम्ही ना काय केलं त्याची, तुम्ही ना काय म्हटलं? तुमची पोरगी जवळ अलग राहायला काही हरकत नाही, पण मायच्या ह्यातलं काहीच भेटणार नाही. वावरही भेटणार नाही, घरी भेटणार नाही, असं मी डायरेक्ट त्याला स्पष्ट सांगितलं. नाही तर मग हे करते नाटक, हे पाहिजे ते पाहिजे, अजिबात भेटणार नाही म्हटलं त्याला. नाही हे अशी थंडी नाही होत काही, तिला कामालाच चांगले पिटायला लागते, ता थंडी होतात ते. पण कसं आता मायबाप बी तिची बाजू उचलून राहिले ना, नाही तर एखाद्या मायबाप तर पाठवून देत होते. मायबापाचा विषय जाऊ द्या, पण मग हा घंट्याचा अलग राहायला सांगा. मग त्या बुद्धीचे काय लहान हाल होतील का राजा? का नामदेव हे शोभते का राजा? कोणता एक पोरगा राजा आपला जीव तुटते राजा म्हातारा माणसाविषयी. या हरामखोरीचा या बाईचा काही येले काही वाटून नाही राहिलं. हिचे मायबाप का म्हातारे होते नाही का, जेवण राहतील का? भाऊ आजकालच्या पोरी लय वाया जायला भाऊ, त्याला सासू सासरे चालत नाहीत अजिबात बी. अरे आपल्या नवऱ्याचा भाऊ बी नाही चालत, त्याला भाऊजही चालत नाही. अरे लय खतरनाक काम व्हायला भाऊ आजकाल. हम दो हमारे दो असंच व्हायलाय. दाबा दाखोलीची राहायची सवय व्हायलाय भाऊ. एकटे त्याला अशी फॅमिली नाही पाहिजे. अरे बापा, कुठे लोकांचं टेन्शन घेता बापा? लोकांचं टेन्शन पाहून आपल्याच धक्का बसते बापा. असं ऐकलं की चला बापा जेवण खाऊन करून घ्या. सकाळपासून गेले तसेच तर आता झाले. बापा शांत चाल बापा, वाढवर लवकर, मला भूक लागली आता. हा मित्र, अशात मग खेळ व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बरं. बापा घंटी माया काल येऊन राहिली रे बा, आता खातिर बा रोक्स हे बुद्धी बी माया. आता काय झालं बाबून, कसं झालं बाबून, काऊन नाही आणली बाबू? बस आता हो कीर्तन करते सुरू आता. अरे बाबू शिवलाल, काय झालं रे असं तटी? काऊन नाही आणली माहिती सुनतो ना वापस? आणायला गेलते तुम्ही खाली हातच आले बापा. बुडे तू सुनी आले तयार नाहीत का? जबरदस्ती मा डोक्षावर आणू का खांद्यावर आणून तिला उचलून? ते येत नाही म्हणते, मला अलग पाहिजे म्हणते. बुढीचं खुरपीने चालत म्हणते मा घरात, अशी म्हणते बा ते. असं कसं काय मान्य करा? आता तू म्हातारी वय तू काय करशील? कोणता एक पोर आहे, एक तर 2-3 लेकर असलेलं माणूस विचारी करते. अरे बापा मी अलग राहायला तयार आहो ना. जा बापा घेऊन या तिले, सांग तिले बरोबर की म्हणा बापा तुम्ही अलग पाहिजेत ना, तुम्हाला तर अलगच राहते. बुढी वेगळी राहते म्हणा, काही टेन्शन घेऊ नका त्या बुढीचं. पुढे अलग कदलो करायची, ते हातपाय ददलं काम करतात लोक. मग तू याच्यानं उठल्या बसल्याने गेलो, भाकर थापल्याने गेले, मग काय करशील तू? मग तो याच्या हाती ज्या लागी आजचं मुठचं झालं चाललं जाईल. मग काय भीक मागशील गावात? काही अगोपणा करू नको. ते थंडी झाली की बरोबर येईल, नाही तर मग पावती देऊन टाकू सहायची. नाही रे बाबू शिवलाल, एकुलता एक पोरगा आहे माया बापा, त्याचं चांगलं झालं पाहिजे असं मला वाटते की नाही. ते वेगळे राहिले तर मला आनंद आहे ना बापा. माया काय आहे, आज आहे काल नाही असं आहे ना माया. त्याच्यापेक्षा बापा ते वेगळे राहिले तर बरं राहील. बुढे अलग लावून बी ती काही टिकत नाही बाबा. ते बावन आहे साऱ्या गावाची, तिची माय शिकवती दिली. हो पुरं घरदारच बावन आहे ते. काय सांगू तुले? तडसा काय इतिहास झाला आता सांगू नाही शकत. तू माय आहे ढढ लढशील बापा, तू सांगितलं मी आता. तो विषय बापा तसाच राहू दे आता. झाकली मूठ 1.25 लाखाची, काही विचारू नको तू मला आता. चालली जाय बाबा घरी. असं काऊन बोलून राहिला रे बापा तू शिवलाल? एकुलता एक पोरगा आहे ना माया, पहिलेच तर लग्न नाही होय बापा त्याचं. कसं बसं झालं बापा लग्न, तर असं म्हणून राहिला तू आता. कसं बस आता त्याचं लग्न टिकून आहे बापा, एवढीच इच्छा आहे माई आता. मायाच्यानं ते वाया चाललं ना, ते आता काही नाही बापा. मी वेगळी राहतो आणि त्या दोघाईला वेगळे ठेवतो बापा. तिला आण फक्त तू, एवढं कर बापा तू आता. तुला तो काही इतिहास माहित नाही, तू काही त्याच्यात घुसू नको. आणि तुला काही आम्ही सांगत नाही कोणती गोष्ट. तर कसं अलग अलग राहतो हे काही डोंगरू तू वाजू नको घेणं देणं. फलक फलक काय राहू नको. आता तुझ्या पोराची भाकर कर आणि चांगली चलडूल राह बापा, आनंदात राह. ते तुझी वायरी काही बावन खाणीची येत नाही वापस. तिला काही नांदणं नाही. तिला लागेल्या बाहेरची हवा. तुला खरं सांगू आम्ही, ते साऱ्या गावाची बावन आहे. सरे बापा तो गंठे मामतला ऐकून नाही राहिला आणि तूही मामतला ऐकून नाही राहिला. मी कोणाला सांगू रे बापा आता, कोणाला सांगू? त्याचा संसार टिकला पाहिजेत ना, मला असं वाटते ना. एकुलता एक पोरगा आहे बापा माया. असे ना बापा किती काही बावन ते, पण घेऊन ये बापा तिले. तसं राहिल्यापेक्षा ते तिले घेऊन ये फक्त तू, बस एवढी इच्छा आहे बापा माई. तू जाय बरं घरी, टोकसू नको तू माया. मग सांगेन तुला काय आहे तर. आता सध्या काही सांगत नाही मी. आणि आता काही माडोक्षाला भुगा काही करू नको घेणं देणं. पहिलेच तुम्ही आठवायला मी तडीचा बोलू. आम्हाला माहित आहे आम्ही काय करून आलो तटून तर. जाय बरं तू घरी. बरोबर
बरं बापा, करा तुमच्याच मनानं. तुम्ही काही माया म्हटलं ऐकून नाही राहिले ना. जातो बाबा घरी, आता जातो. तरी गेली रे बाबा बुडी. आता शांतता भेटली बाबा मला. नाही तर प्रश्न काऊन नाही येत, काही नाही येत, काही नाही झालं. मी अवलोकच राहतो काय बापा. कोणाकोणालाच उत्तर द्यावा. हे असे रिकामे कामं करायला पुरत नाही रे भाऊ. कोणा संबंधात पडायला पुरत नाही. मनात पडे त्याचा कंबोळलं मुळे हे काही पुरत नाही रे बापा. लगन फगन जोडायला कोणाचं. सरपंच किती पाहिजे मटन, किती पाहिजे रे गळा? ओरिजिनल आहे ना बा माल, की डुप्लिकेट आहे? असेच कापून राहिले बकऱ्या बुकऱ्या, नाही तर काय मेंढी गिंडी आणले का बाबा? खाऊ घालता आम्हाला डुप्लिकेट? काय ले का सरपंच, एवढा विश्वास नाही का तुले? आम्ही का डुप्लिकेट कामं करणारे लोक दिसलो का ले का? डुप्लिकेट कामं केले असते माळ्या बांधल्या असत्या. ओरिजिनल बोकड्या, ओरिजिनल. आम्ही शेंगदाण्या तेला सोयाबीनचं तेल मिक्स नाही करत. शेंगदाण्यात गारगोट्या नाही टाकत. गव्हात खळी नाही टाकत माती. असं केलं असतं नाही पुढे गेलो असतो आम्ही. बुड्यान चिमटा, बुडा चानस सोडत नाही. बरोबर घेते चिमटा. सरपंचाची तर पुरी बोलतीच बंद केली बापा बुड्यानं. बुडा बोल द्या. पुरं दुकानच मानलं सरपंचाचा. शेंगदाण्यात गारगोट्या त्याला सोयाबीनचं तेल. मोजा बुडे बा, 1 किलो मोजा बरं. आपलं गारा देवला तुला किती पाहिजे? आपल्याला का मोजा लागते का? आपल्या घरचंच दुकान आहे. आता मा बुड्याचं दुकान आहे की नाही, 1-2 किलो आपण किती नेऊ शकतो. घरचं आहे बाबू दुकान. इकडे पाय बरं माकडे. पाहू दे रे तुला कंदील लावून पाहू दे. कोणा घरचा आहे दारचा. काही नाही अटी. जाळ नाही कोणाचा. पैसे आणत मटण घेऊन जा. फुकाचं कोणाचं नाही अटी. राजा बाबा काय बोलून राहिले तुम्ही असं? पोराला नाही देत का? धंद्यावर पोरगा पोरगी कोणी नाही. घरी ते लाड आपले. अटी नाही. अटी फक्त नोटा बोलतात. बोकड्या काही फुकाचा नाही येत ना. पैसे लागतात बोकड्याले. फुकाचा खाय त्याला स्वस्त माग का? त्याला ते समजत नाही, त्याची किंमत नसते ना. नोटा शिन तर गोटकर भाऊ विकत घे मटन. बाबा बुडा काय चिव आहे तर पोराला देत नाही बाबा. आपल्याला काय देणार बाबा? रुपया सोडणार नाही हा बुडा दादा. बाबू देवला आला होय, बायको दोन तुझ्या पैसे घेऊन ये. अरे काय फुकाच मटन नाही भेटत की? बाप काही करू नका दाटीचा. काही देत नाही त्या बाप तुले. बायको काय जा लागते हो पैसे. बाकीच्याच पैसे आहेत. मला 1 किलो मोठे ठसन काढून राहिले ते 2 दिवसात. धंदा करून राहिले तर मोठे सांगून राहिले. फुकाचा काल करून राहिला. काढ ना नोट मग रक्कम 500ची आणि घेऊन जाय मोठं. हा बुडे का तुमचा सोबती कुकडे जायला आहे कोणतील बुड्डा? त्याला फुकाचा खायला भो. तू जाता काय त्याच्या माग? तो जायला परचेर आले. सतरंजा उचलेले तिकडे. काय रे करताय तो पार्टीचा? त्याची जिंदगी सारी त्याच्यात गेली. पण काही हाती लागलं नाही त्याच्या. तरी तेच कामं करते सतरंजा उचल्याची. पण दिलेले जराशी अक्कल नाही. ढोंगरी गाण झाली त्याची. कमायची जराशी अक्कल नाही. अजूनही सतरंजा उचलून राहिला. आणि जे झाटूक भर पोरे निवडून द्याल ते त्याच्यात 4 व्हीलर गाड्या, 4 बंगले, 5 कंपन्या. आणि हा अजूनही ह्याच वखरा गोटा. याचं काही अजून मागचं पुढचं काही बदललं नाही. अजून तेच हाला त्याचे कंदिल्याचे. अरे राजकारणी सुधारले बाबा, पण आपण सतरंजाच उचलून राहिलो. पण यायला अक्कला कधी येतील मला हेच नाही समजत. अरे 21व्या शतकात जगून राहिलो पण अजूनही अक्कल आली नाही भाऊ आपल्या आतल्या पोरेले. बुडे बा बरोबर आहे तुमचं. तुमचं काही चुकलं नाही. तूच पाय बरं, सरपंचाला उभा राहायचं 4 खेप निवडून आला. 10% किती लावलं जमा करणं? काय काम धंदा करायची गरज आहे का तुले? बुड्या बरोबर बोलायला पुरत नाही का? ठायकीच का आपल्यावर जमून देतील का? कप्पन चिमटा घेते बुडा. तो कंदील बुडा चुल्यात जा तुम्ही उल्यात जा. मैले मटन मोजा मला जाऊ द्या. सटकनी. मा काय डोकसं खाऊ नका. 10% खाऊन राहिला आणि 20% खाऊन राहिला. तुम्हाला सवयात फुका खायचे लोक काय करतील? मोजबर मोतीराम मोजबर याचं मोठं चटकनी जाऊ द्या सरपंचाले. बापा हे काय तर मोजेला पण हाच तर गप्पा मारून साऱ्या दुनिया जायटीचा. माही द्या नाही तर चांगला बोकड्या सरून द्या ना. खेरखार आणसान मले. काय खेरखार? अरे खेरखारचा मालच नाही डिसा. 10 बोकडे कापले सकाळपासून डिसा. कमी नाही बजेट. काय जावं खेरखार पहिले द्यायची माझ्या सटकनी मला पन्नी. बापा घे लवकर जा. पण ते हेंबाळ्याले का? काही डोकसा आहे की तुले का? बायकोले मारले का तू ना पागला? आणि बायकोले न्यायला गेलं तर काय झालं रे? आणली कोण नाही बायको? हो पाटील, तुम्हाला माहित ठाऊक काही नाही. राजा बोलून राहिले फक्त. माहित ठाऊक नाही. साऱ्या गावात बायकोले मारलं तू ना. एवढी मोठी बायको चांगली ले का? दिशाल किती टाप आहे. तुला का एक साधी बायकोने मागवता आली का? हेंबाड थुत्री आले का? बी नकली ले का?
तो नावरान राजा जरा तो नावरान तुम्हाला काही माहित नाही राजा शेंडा बुडूक राजा घेऊन दे ना तुम्ही काय राजा बोलून राहिले फालतू तो नवरा म्हणून राहिला बे पाटलाल तू हा लेका पालू खोश्या तटलोक गेल्या लेखान वापस आला बायकोला मारत असते कोणी आम्हीच नव्हतो का तर आम्ही पाहिलं नाही काय होतं तो एवढं फळफळ करून नका बोलायले मला माहिती आहे तिच्या अंगात किती गुण आहेत 17-60 गुण आहेत तिच्या अंगात दिसते तशीच ते कोणी दिसली की भ्या 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 कुत्री पिलानी लढते हा बरं काय सांगू माझी परिस्थिती काय आहे तर पुरी नाटक खोऱ्या खाणीची येते काय सांगू तुम्हाला बापू गंठ्या निघून घ्यायला होतं बाबा आज लोक भेटीचं ना आले का तुले लगन ना होय ना बा आज लोक तुये नसतं झालं तर पुरलं असतं लगन हे भला फालतू बांधली मॅम गयात घेणं दे ना पुरी जायला निघली ते काय सांगू तुले तू असं काऊन बोलून राहिला काऊन बोलून राहिला असं हो बाटी लग्न कासाठी करतात सुखासाठी करतात की नाही रात्री आपण जो गेलं ते झपून राहते सकाळी तिला म्हटलं वाढून देतं म्हणते हाताने की आणि मामाईनं काही म्हटलं की मामा आईच्या अंगावर सूर काढते काय सांगू कोणतं सुख नाही आम्हाला तिच्यापासून बे घंट्या ह्या साऱ्या गोष्टी शिकवा लागत असतात पागलाले का अशा चालत असते काय मारणं झोडणं का साऱ्या गावात पादुल्ले का तुझी बायको बिनकली काम करत राहिलेले का तुले समजेन ना तुझे लग्न झाल्या त्या बायकोने तुला आरे केलं 4 चौघात की मग समजेन तुला काय असते तर कशी भोरकडी तपते माणसं इथे पाहिजे मस्त का जाते तर तसं नाही समजत लग्न झाल्या समजता या गोष्टी तर लोक तर माणूस वय फडफड फडफडच करते मी म्हणतो तू न्यायला गेलता तर मग काय झालं पाठवलं नाही का त्याईनं ती बायको तो अजिबात विचारू नका तुम्ही न्यायला गेलतो तर काय झालं तर आम्हाला माहिती आहे काय आहे ते नामदेव भाऊ विचारा जाऊ काय झालं तरी जातो तू आम्हाला दोस्त मानतो की नाही मानस हे सांग आम्हाला कोणती गोष्ट लेका हेंबाळ्या सुत्राच्या सांगत नाही आम्हाला काही आम्ही बोला नाही तर काय तर तुले तुम्ही तर माझ्या जिगरी दोस्त आहे बाहो तुम्हाला कोणती गोष्ट मी सांगल्याशिवाय नाही राहत ना पण कसं आहे गड्या माझ्या बायको लय वायात निघली गडे हो आता काय सांगू मी तुम्हाला लय अंदरच्या गोष्टी आहे नाही सांगू शकत त्या असं मी नाही एका जणाला जबान दिला नाही न सांगायचे ती बायको येत कोणी हे मला सांग ना तू ते तुझ्या मेळ येत नाही काय तू सुखी नाही ठेवू शकत काय ते भाऊ अलग पाहिजे अलग कसा करू मी सांग मामाले कसं सोडू मी कोणता या काय तुम्ही सांग ना तुम्हाला कसं करू मी अलग रोज माझ्या पोट तरी भरते का माझ्या बुडीमध्ये वावर तरी देईन का घरात तरी राहू देईन का माझ्या बुडीला जर वागत नाही तर सांग ना तुम्हाला अलग राहून काय करू मी सांगा पाटील हे अशी म्हणते अलग राहा म्हणते गंटेची बायको सांगा आता काय करीन गंटे इकून वळा आणि कुणी राह मायले सोडता येत नाही आणि इकडे बायको आहे बायकोले सोडता येत नाही काय करीन माणूस घंट्या मग एवढं बोलणे खाल्लेले का तुला काय दात काही बसलती का तू बिनलाजा वानाच्या सांगायला काय तुला मेला असता का तू सांगायला पाहिजे दोस्त आम्ही तू ये तुम्ही ऐकायला तर पाहिजे बाबा एक शब्द काढा की पुरी तिकून फायरिंग मी बोलायच्या अगोदरच तुम्ही बोलून घेता मला बाबा मला यांना देणं घंट्या त्या बायकोला अजिबात आणायचं नाही तिकडेच मर म्हणा नाही तर पावती देऊन टाक सायजेल काही पाहिजे नाही अशी बायको तसा राहिलाच पुरते माणूस अरे ज्या बाईले माया चालत नाही तिला वागून काय करतं तेच म्हणणं आहे भाऊ मला मी पावतीच घेतो मी काही वागत नाही रे भाऊ तिला कुठे वागून मा डोक्यात रागफास भाऊ घेणार ना 2 दिवस चांगले राहीन 3 दिवस भांडणं करू कुठे जिंदगीवर किरकिरी लावून घेऊ मागा चला नामदेवाच्या घरी जाऊ नामदेवाला विचारणं आता पुढे काय करा लागते काय नाही चला त्या बापा नामदेवाच्या घरी काय जाऊ नको नामदेव थंडागार व्हायला काय सांगू तुले चला आपण देवीदास भाऊले भेटू एकदा चला